नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला पोलीस पाटील बनायचं असेल, तर बघा पोलीस पाटील भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता बघा पोलीस पाटील होण्यासाठी काय पात्रता लागते, अभ्यासक्रम काय असतो, निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते, अशा प्रकारची संपूर्ण जी माहिती आहे, ती आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की बीड जिल्हा पोलीस पाटील पद भरती 2026 ची जी नवीन जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उपविभाग तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. आता बघा प्रत्येक उपविभागमध्ये किती जागा रिक्त आहेत, तर बघा उपविभाग बीडमध्ये जर बघितलं तर एकूण 434 जागेसाठी पोलीस पाटील पदाची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपविभाग माजलगावमध्ये 197 जागेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपविभाग परळीमध्ये 99 जागा रिक्त आहेत. उपविभाग पाटोदामध्ये 246 जागा रिक्त आहेत. आणि उपविभाग अंबाजोगाईमध्ये जर बघितलं तर बघा 202 जागा रिक्त आहेत. असे एकूण जर बघितलं आपण बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदांकरिता 1178 रिक्त जागांसाठी ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा तुम्ही जर का बघितलं तर यावरती म्हणजे की कोणत्या पण विभागावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे नोटिफिकेशन आहे सविस्तर ते डाउनलोड केल्या जाणार आहे आणि तुम्ही त्यावरून जर बघू शकता की त्यासाठी काय काय पात्रता लागते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे. त्या अगोदर बघा तुम्हाला जर का ही माहिती बघायची असेल तर बघा ही जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच बघा संपूर्ण जे पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती देण्यात आलेले आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा आपण उपविभाग बीड मध्ये जर बघितलं तर यामध्ये जर बघितलं तर 434 रिक्त जागा आहेत आणि यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो. तर चला आपण त्यावरची माहिती बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड यामध्ये जर बघितलं दिनांक 19/1/2026 या तारखेला जर बघितलं तर बीड उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा तुम्हाला जर बघितलं तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे, यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि सोबतच जर बघितलं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची वेबसाईट पण तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला संपूर्ण जे महत्वाची तारीख आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. जसं की बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात जर बघितली आपण तर 19/1/2026 वेळ सकाळी 10 वाजेपासून सुरुवात जे झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत बघा 30/1/2026 जर बघितली ही अंतिम मुदत राहणार आहे. आता बघा उमेदवारांची अर्जाची छाननी करणे व पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र निर्गमित करणे. संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यावेत. जे की बघा उमेदवारांची अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांना प्रवेश निर्गमित करणे ही जी प्रक्रिया आहे ते 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या दरम्यान राहणार आहे. त्यानंतर बघा लेखी परीक्षेची दिनांक जर बघितली तर 22 फेब्रुवारी 2026 असणार आहे. उत्तर तालिका म्हणजेच की आन्सर की प्रसिद्ध करणे म्हणजे कोणत्या दिवशी होणार आहे तर बघा 22 फेब्रुवारी 2026 त्याच दिवशी सायंकाळी जे आहे तुमची आन्सर की जे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा निकाल घोषित करणे जे की बघा 24 फेब्रुवारी 2026 ला. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे त्याच दिवशी जर बघितलं 24 फेब्रुवारीला. मुलाखतीचा दिनांक जर बघितलं 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान जो तुमचा मुलाखतीचा दिनांक देण्यात आलेला आहे. अंतिम निकाल जाहीर करणे जर बघितलं तर बघा 2 मार्च 2026 ला या तारखेला जर बघितलं तर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर बघा वरील जेवढे काही तुम्हाला तारखा देण्यात आलेल्या आहे तर त्या तारखांपैकी जर बघितलं तर काही बदल होऊ शकतात. यामध्ये बघा यांचे जे अधिकार आहेत त्यांनी राखून ठेवलेले आहेत. म्हणजे की बघा हे जे तुम्हाला डेट जे तुम्हाला देण्यात आलेली आहे ते टेंटेटिव्ह डेट तुम्ही समजून चला. आणि ही जी डेट आहे म्हणजे की बदलू पण शकते याची यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि जसं काही यामध्ये डेटमध्ये काही चेंजेस झाले तर त्याची माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती अपडेट देणारच आहे. आता बघा परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे विविध पद्धतीने भरावे लागेल. जे की बघा या पदासाठी जर बघितलं तर परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा खुला प्रवर्ग म्हणजे की जे काही ओपन कॅटेगरीतील उमेदवार असतील तर बघा रुपये 1000 म्हणजे 1000 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे. आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी जर बघितलं तर 800 रुपये जे आहे तुम्हाला परीक्षा शुल्क भरावी लागणार आहे. आता बघा त्याच खाली जर आलो आपण तर तुम्हाला इथं सविस्तर जी माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं. आता बघा पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता जे की बघा अर्जदार हा 10वी म्हणजे की एसएससी उत्तीर्ण असावा म्हणजे की बघा 10वी पास. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा ही जी जाहिरात आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे की बीड जिल्ह्यातील जे रहिवासी आहे
तेच या पदासाठी अर्ज करू शकतील. अन्य जे बीड जिल्ह्याच्या बाहेरील जे उमेदवार आहेत, ते या पदासाठी अर्ज करू शकतील नाही. कारण की बघा, ही जी पोलीस पाटीलची भरती आहे, ती स्थानिक रहिवासीसाठी असते. आता बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पोलीस पाटीलची भरती निघेल का? तर याबद्दलची जर का तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, तर बघा मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात. जेणेकरून बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जशी की पोलीस पाटील भरती जाहिरात प्रसिद्ध होईल, तशी मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. आता बघा, यामध्ये जर बघितलं तर वयोमर्यादा करिता अर्जदारांचे दिनांक जे की बघा 30 जानेवारी 2026 रोजींचे वय विचारात घेतले जाईल आणि अर्जदारांचे वय जर बघितलं आपण तर बघा 25 पेक्षा कमी नसावे व 45 वयापेक्षा जास्त नसावे. यामध्ये हे वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर आलो आपण तर बघा, यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, की अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं, की अर्जदार जो आहे तो तुमचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. तोच अर्जदार जो आहे तो अर्ज करू शकेल. त्यानंतर बघा, खाली आणखी जर बघितलं आपण परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे देण्यात आलेलं आहे. तर बघा, पोलीस पाटील या पदासाठी जर बघितलं तर लेखी परीक्षा तुमची 80 गुणांसाठी आणि तोंडी परीक्षा गुण जे 20 गुणांसाठी. एकूण गुण जर बघितलं तर 100 पैकी तुमची ही जी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे. आता बघा, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील. जे की बघा, पोलीस पाटील पदांची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल आणि प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा राहणार आहे. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. आता बघा, लेखी परीक्षा इयत्ता 10वी म्हणजेच की एस-एस-सी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात बघा, सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल. बघा, 80 गुणांची जी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, तर बघा त्यामध्ये हे जे विषय देण्यात आलेले आहे, या विषयांचा समावेश असणार आहे. आता बघा, लेखी परीक्षेत एकूण जर बघितलं 80 गुणांपैकी किमान 36 गुण म्हणजेच की बघा 45% प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. बघा, 80 गुणांपैकी जर बघितलं किमान तुम्हाला 45% गुण म्हणजेच की 36 जे मार्क आहे एवढे तुम्हाला घेणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही जे आहे म्हणजेच की प्रोव्हिजनल जे लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट म्हणजेच की निकाल जो तुमचा लागणार आहे, त्या लिस्टमध्ये तुमचे नाव येणार आहे. आणि जर का तुम्हाला तोंडी परीक्षेस पात्र व्हायचं असेल तर बघा, यापैकी तुम्हाला जास्त गुण मिळवायचे असतील, जसे की बघा, ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्याप्रमाणे तुमची लिस्ट जी आहे तुमची लावण्यात येणार आहे. आता बघा, यामध्ये 6 नंबरच्या पॉइंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी म्हणजेच की मुलाखतीस परीक्षेसमोर उपस्थित राहणे अनिवार्य राहील. तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. म्हणजेच की जो विद्यार्थी तोंडी परीक्षेमध्ये उपस्थित राहणार नाही तर त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा, निवड कार्यपद्धती व अटी व शर्ती यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुमची जी आहे सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना किमान 45% गुण जे मिळवायचे आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा, तुमची तोंडी परीक्षा 20 मार्कांची घेतल्या जाणार आहे. लेखी परीक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहिती परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल, अशाच अर्जदारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्थ, अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदारांची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे. तसेच बघा, अशा अर्जदारांची परीक्षा शुल्क इत्यादी सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. बघा, जेवढी काही तुम्ही अर्ज म्हणजेच की ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळी जेवढी काही माहिती तुम्ही देसाल, तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे. तेव्हा तुमच्याकडून जर बघितलं, संपूर्ण जी माहिती आहे तुमची खरी असायला निघायला पाहिजे. जर का तुमच्या माहितीनुसार जर काही तुमची माहिती खोटी आढळली तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे किंवा तुम्हाला बघा, यामधून जे आहे रद्द करण्यात येणार आहे. याची सर्व जे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, अर्जदार जर बघितलं शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. जे की बघा, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाइमला हे जे तुम्हाला न्यावे लागणार आहे. त्याच खाली बघा, तुम्ही इथे बघू शकता 8 नंबरच्या पॉइंटला काय सांगण्यात आलेलं आहे, की अर्जदार संबंधित गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार कोणत्याही एकाच गावचा स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो. सबब अर्जदाराने अशाच एका गावात अर्ज करावा. एकापेक्षा अधिक गावातून केलेले सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
बघा, ज्या गावामध्ये तुम्ही स्थानिक रहिवासी आहात, तर त्याच गावातील जी जागा आहे तुम्ही भरू शकाल आणि एकापेक्षा अर्ज जर का तुम्ही केला, तर तुम्हाला बाद करण्यात येणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, संपूर्ण बीड उपविभागातील रिक्त पदांच्या सर्व गावांसाठी एकाच दिवशी व वेळी परीक्षा घेण्यात येईल. बघा, ही सविस्तर जी माहिती आहे तुम्हाला या पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही वाचून घेसाल आणि बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचे असेल, तर बघा, तुम्हाला सर्वप्रथम ही जी पीडीएफमध्ये देण्यात आलेली आहे, ती माहिती सविस्तर वाचून घेसाल, तेव्हाच अर्ज करसाल, जेणेकरून बघा तुमच्याकडून काही चूक व्हायला नको. त्याच खाली बघा, तुम्हाला इथं तालुका, गावाचे नाव, आरक्षणाचा प्रकार, संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि बीड जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी यासाठी नक्कीच अर्ज करावा. ज्यांना पोलीस पाटील बनायचं असेल त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो. तर बघा, अशा प्रकारची सविस्तर जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहील. आणि बघा, प्रत्येक उपविभागातील जर बघितलं तर अशीच जाहिरात जी आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला आधीच दिलेली आहे. वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्रामवरून पण डाउनलोड करू शकता. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.